शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे अपडेट, सविस्तर संपूर्ण घडामोड, संपूर्ण बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि एकंदरीतच नाफेडच्या कांदा खरेदी संदर्भात व केंद्र सरकारच्या या ठिकाणी बघितलं कांदा खरेदी संदर्भातील निर्णयामुळे काय या ठिकाणी शेतकऱ्यावर संकट आलं आहे, त्या संदर्भातील काय फायदा शेतकऱ्यांना होणार, त्या संदर्भातील बातमी जाणून घेत आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जाऊ लाईक म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. करू शकता मुबलक उत्पादन तरी नाफेड NCC कडून 1,00,000 टन कांदा खरेदी यंदा कमी, त्या संदर्भातील बातमी बघू शकता. नाफेडसह NCF या केंद्रीय संस्थाकडून यंदा प्रत्येकी 1,00,000 टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती बाब समोर आली असून एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर नाफेडने मात्र याबाबत अत्यंत गुप्तता पाळली आहे. सरकारी संस्थेकडून कांदा विकत घेण्याचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष वाढू शकतो. मागील सलग 4 वर्ष प्रत्येकी या ठिकाणी बघितलं तर 1,50,000 टन कांदा खरेदी देशभरात केली जात होती. मात्र यात एकूण उद्दिष्टापैकी नाशिकच्या कांद्याचा वाटा तब्बल 90% होता. तो यंदाही राहील. दोन्ही संस्था मिळून प्रत्येकी वर्षी देशभरातून 3,00,000 क्विंटल कांदा खरेदीचे उद्दिष्ट या ठिकाणी ठेवत असताना यंदा मुबलक प्रमाणात उन्हाळी कांदा असूनही सरकार तब्बल 1,00,000 टन कांदा खरेदी करणार आहे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. दुसरीकडे नाफेडने ₹12.35 किलो या दराने कांदा खरेदी सुरू केल्यानंतर सरकार टीकेचे धनी ठरत आहे. कारण की साताऱ्यात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय करून दिला की एकंदरीतच ₹12.35 या दराने म्हणजे ₹1235 क्विंटल या भावाने कांदा या ठिकाणी खरेदी करणार अशी घोषणा करून दिली. ₹12.35 हे एवढी काही मोठी किंमत नाही आहे. साधा चहासुद्धा येत नाही. पेट्रोल, डिझेल, खत, बियाणे, औषध फवारणी याचे जर रेट पाहिले तर जमीन आसमानचा फरक एकंदरीतच बघायला भेटला. मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव भेटतोय. उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. मग त्यांच्या लेकराबाळाचे शिक्षण, मुलीचे लग्न, इतर खर्च कसा चालवायचा, शेतीचाच खर्च जर निघत नसेल, शेती करायची तर कशी करायची, आधीच अस्मानी सुलतानी संकट शेतकऱ्यांना वारंवार सतावत आहे. आणि अशा संकटामध्ये नेमकं शेतकऱ्याने जगावं की मरावं अशी दयनीय अवस्था, अशी परिस्थिती एकंदरीतच झालेली आहे. अशा प्रकारची ही सर्वात महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची आलेली बातमी आहे. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा. दुसरीकडे नाफेड म्हणतंय ₹12.35 किलो या दराने कांदा खरेदी सुरू केल्यानंतर सरकार टीकेचे धनी ठरत आहे. आणि ते ठरलेच पाहिजे, कारण की इतके कमी भाव शेतकऱ्यांना जर भेटत असेल तर तो या ठिकाणी टीका करून काही नाही, त्याचा बदल झाला पाहिजे, भाव वाढले पाहिजे. आणि नाफेडने सध्या फक्त नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदीचे 18 केंद्रांमधून शनिवारी 16 तारखेला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. त्यातही नाफेडची कच खाली असून मागील वर्षी 25 केंद्रावर संपूर्ण हंगामातील कांदा खरेदी झाली होती. मात्र यंदा शनिवारपासून 16 तारखेपर्यंत सुरू झाली, परंतु 18 केंद्रावरच ती खरेदी सुरू झाली असल्याची माहिती आहे. आणि कमी खरेदी करणार आहे आणि तेही कमी भावाने. म्हणजे सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना मात्र डबघाईस आणत आहे. आधीच या ठिकाणी संकट शेतकऱ्यावर ओढावलं आहे. आणि अशा संकटामुळे नेमके शेतकरी बांधव काय काय करतील, काय प्रश्न सध्या उपस्थित आहे हे आपल्याला बघण्याजोगं आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच ही बातमी घडामोड तुम्ही शेअर करा अशी आशा आहे. देशातील अन्य 20 केंद्रावर नाफेडकडून कांदा खरेदी सुरू करण्यात येईल असे नाफेडच्या सूत्रांनी सांगितले. नाफेडकडून दरवर्षी नाशिकमध्ये गाजावाजा करून शासकीय कांदा खरेदीचा शुभारंभ केला जातो, परंतु यंदा अनेक उणिवा असल्याने तसेच शेतकऱ्यांचा रोष सहन करावा लागू शकतो. म्हणून
नाफेडने मागील 2 दिवसात कुठेही अधिकृत प्रसिद्ध न देता प्रत्यक्ष कांदा खरेदी केंद्र सुरूही केले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी दिनांक 16 तारखेला दुपारपर्यंत केवळ 2,000 क्विंटल कांदा नाफेडने खरेदी केला होता. खरेदीचे यंदा त्रांगडेच म्हणजेच शेतकरी खरेदी केंद्रावर अनभिज्ञ दिसून आले आहे. त्यातही NCFच्या कांदा खरेदीचे तर अजून भिजत घोगडेच आहे. त्याच्याकडे कधी खरेदी होणार आहे हे तेथील अधिकाऱ्यांनाही माहीत नाही. एकंदरीतच सरकारी यंत्रणेकडून कांदा खरेदीचे यंत्रात रांगडे दिसत आहे. दर अत्यल्प असल्याची ओरड एकंदरीत ते खरंच आहे. कांदा उत्पादकांसाठी बियाणे, रोपे, मंजुरी, रासायनिक खते, कीटकनाशके, सिंचन, वाहतूक आणि साठवणूक यावर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. अनेक शेतकरी कर्ज काढून कांद्याचे पीक घेतात. मात्र बाजारात दर कोसळल्याने शेतकऱ्यांवर कांदा पिकावर कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ येते आहे. अशा परिस्थितीत नाफेडकडून जाहीर करण्यात आलेल्या 1235 रुपये प्रति क्विंटल दर उत्पादन खर्चही भरून काढू शकत नसल्याची तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. नाफेडने कांद्याला दिलेला भाव समाधानकारक नाही. यातून लागवडीचा खर्चही निघणार नाही. केंद्र सरकारने कांदा निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात. निर्यात वाढल्यास देशांतर्गत बाजारातील अतिरिक्त पुरवठा कमी होऊन कांदे दरात सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल. कांदा निर्यात ही केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर देशाच्या परकीय चलन मिळवून देणारी महत्त्वाची बाब आहे, असं भारत दिगोळे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा संघटना यांचं म्हणणं आहे. परंतु अशी जर वस्तुस्थिती राहिली, कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या कांद्याला जर भेटत राहिला तर येणारा दिवस फार बिकट परिस्थितीचे आहे. त्यामुळे 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहतीच. परंतु हे सरकार वेळोवेळी अशा प्रकारचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच शेअर करा. आणि शेतकरी मित्रांनो, तुमचं वैयक्तिक मत या संदर्भातील काय आहे, वैयक्तिक प्रतिक्रिया काय आहे, नक्कीच मांडायला विसरू नका. आणि महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करू नका. आपण ताजे आणि महत्त्वाचे अपडेट वारंवार घेऊन येतच असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांपर्यंत, कांदा उत्पादकांपर्यंत नक्कीच शेअर करावी अशी आशा आहे. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येतच असतो. अशीच ही महत्त्वाची अपडेट असल्याकारणाने तुमच्यापर्यंत पोहोचली. आणि एकंदरीत 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील हे सरकार वेळोवेळी शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भाव भेटताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकऱ्यांनी जगावं की मरावं ही वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे. आणि वेळोवेळी शेतकरी विरोधी निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. आधीच त्याच्या मालाला भाव नाही तर त्याला या ठिकाणी एकंदरीतच कुठेतरी बघितलं तर खऱ्या अर्थानं भाव नसल्यामुळे त्याचं उत्पादन खर्च निघत नाही आणि पुढच्या वर्षी पीक लावायचं का नाही हा प्रश्न त्याच्या डोक्यात सतावतो आहे. आणि अशा प्रश्नामुळे नेमकं शेतकरी काय विचारधारेत केलेलं आहे हे बघण्याजोगं आहे. तरी देखील हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करत नाही. शेतकऱ्यांशी त्यांना काहीही देणं न घेणं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर नेमकं शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय हा प्रश्न उपस्थितच आहे. परंतु अशा प्रकारच्या निर्णयाचे समर्थन हे सरकार करत आहे आणि आजच नाही कित्येक वर्षापासून हे करत आहे. शेतकऱ्यांना मात्र सांगायचं की आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अंतर्गत 2,000 रुपये देतो आहे. परंतु 2,000चे 2 लाख कसे काढायचे? कवडीमोल भावाने कांदा शेतकऱ्यांचं पीक मका, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस खरेदी करायचा आणि सांगायचं की आम्ही 2,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना 2,000 रुपये सन्मान निधी देतो आहे, असं सांगून देशातील शेतकऱ्यांची दिशाभूल करणं हे कितपत योग्य आहे? तुमचं वैयक्तिक मत, प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत आवड नक्की शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून. तर भेटूया पुढील तोपर्यंत थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.